अनगरमधली लढत ही अजितदादांची पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत आणि त्या लढतीमध्ये उज्ज्वला थिटे यांना फॉर्म भरू नये म्हणून गेले 8 दिवस झालं यावली फाटेपासून ते अनगरपर्यंत किमान 1000 ते 1500 वाहनं ही आडवी तिडवी लावलेली होती. समजा त्यातून गणेवी गावापर्यंत चुकून आल्या तर त्यानंतरनं अनगरमध्ये आल्यानंतर 200-250 महिला उभा केलेल्या होत्या. त्या आल्यानंतर त्यांना प्रचंड पद्धतीची मारहाण करायची आणि त्यांच्यावरती खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं. अशा पद्धतीची रणनीती अनगरचे माजी आमदार राजन पाटील यांनी आखलेली होती. या तालुक्याचा आमदार म्हणून अशा पद्धतीचा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट माझ्याकडे आलेला होता आणि त्याच्यानंतर या जिल्ह्याचे SP अतुल कुलकर्णी असतील, या जिल्ह्याचे कलेक्टर श्री कुमार आशीर्वाद असतील, विधिमंडळाचा सदस्य, मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांना मी सदरच्या बाबतीमध्ये कल्पना दिली. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त श्री दिनेश कुमार वाघमारे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले एक अधिकारी आहेत. कुठेतरी बाबासाहेबांच्या लोकशाहीची उभी केली, संविधान उभं केले, त्या संविधानाचा दिवसाढवळ्या मर्डर अनगरमध्ये होतोय ही बाब राज्याचे निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे साहेबांच्या निदर्शनास आणण्याचं काम आमदार म्हणून मी केलं आणि त्यानंतरनं ही सगळी सूत्र हल्ली आणि त्यानंतरनं प्रचंड असा पोलीस बंदोबस्तामध्ये जवळजवळ 55 पोलीस, 18 AK-56 धारी जेव्हा पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री येतात, जो बंदोबस्त दिला जातो तो बंदोबस्त त्या उज्ज्वला थिटे यांना देण्यात आला आणि त्यानंतरनं त्यांनी फॉर्म भरला. जर अनगरमध्ये दहशत नव्हती तर तुम्ही मला सांगा की या जिल्ह्याच्या कलेक्टरला, या जिल्ह्याच्या SP ला जवळजवळ 75 पोलिसांचा बंदोबस्त का द्यावा. तर कलेक्टरला आणि SP ला पूर्ण गुप्तचर खात्यानं रिपोर्ट केलेला होता की या महिलेची कुठंतरी तिथं निगरूनपणे काहीतरी भयानक घटना घडणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जगली पाहिजे. आपण दोन्ही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहोत आणि मुख्यमंत्री कार्यालयालाही अवगत करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळं पूर्ण बंदोबस्तामध्ये त्यांचा फॉर्म भरण्यात आला. परंतु राजकीय रडेचा डाव झाला. तिथला जो निवडणूक अधिकारी होता, तिथला जो तहसीलदार, याचं काम होतं की फॉर्म भरल्यानंतरनं सर्व फॉर्म बरोबर आहे का नाही पाहणं हे त्यांचं काम होतं. आपण एखाद्या बँकेमध्ये जर पैसे काढायला गेलो आणि चुकून त्या बँकेच्या स्लिपवरती एखादी सही आपली बाकी राहिली तर त्या बँकेचा स्टाफमधला तर मॅनेजर असेल, कॅशियर असेल, आपल्याला बोलवून सांगतात की इथं तुमची स्लिपवर सही नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे देता येणार नाही, तुम्ही सही करा. मग आपण सही केल्यानंतरनं आपल्या खात्यावर असणारी रक्कम ही आपल्याला दिली जाते. मला तुम्ही सांगा की निवडणूक अधिकाऱ्याचं काम होतं की जर त्या फॉर्ममध्ये सही एखादी बाकी असेल तर ती सही त्या उमेदवाराची घेणं, सूचिकाची सही घेणं हे तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याचं काम होतं. 1.5 ते 2 लाख रुपये शासनाची पगार घेता. तुम्ही काय अनगरकराचा नोकर आहे का? तुम्ही सरकारी नोकर होता, काय तिथं सही घेतलेली नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती अशी आहे की जो फॉर्म उज्ज्वला थिटे यांनी भरला त्याची भरण्याच्या अगोदर भरल्यानंतरची एक झेरॉक्स ही त्यांनी जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना पाठवली. कलेक्टर साहेबांनी ओके म्हणल्यानंतरनं तो फॉर्म भरण्यात आला. जर मग जिल्ह्याचे कलेक्टर फॉर्म भरला असं ओके म्हणतात आणि मग नंतर तो तिथं दिला जातो तर मग त्या निवडणूक फॉर्म माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तब्बल 3 तास अनगरच्या तुमचे नगरपंचायतीचे कार्यालय आतून का बंद होते. त्या 3 तासाचा असा कोणता गोंधळ आज चालू होता की 3 तास तुम्हाला हे कार्यालय बंद करून उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करावा लागला. त्याच्यामुळे ही बाब ही गंभीर आहे. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जगली पाहिजे आणि ते आता न्यायालयात गेलेले आहेत आणि माझा न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक अनगरची जी रडीचा डाव खेळून जी बिनविरोध झालेली आहे की 100% बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार उद्या त्या निवडणुकीला न्यायालयामध्ये स्थगिती मिळेल आणि अनगरला पोट निवडणूक लागेल. आणि ज्या पद्धतीचा उन्माद बिनविरोध झाल्यानंतरनं या राजन पाटलाचे सुपुत्र बाळाजी पाटील यांनी जी एकेरी भाषा वापरली की अजित पवार सगळ्याचा नाद कर पण अनगरचा नाद करू नको. यांच्याकडे पेटाची चक्की नव्हती. गेल्या 50 वर्षामध्ये तुमचं साम्राज्य जे उभं राहिलं
ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळं आणि त्यानंतर गेल्या 30-35 वर्षामध्ये अजितदादांमुळं तुम्हाला कारखाना दिला, तुम्हाला बँका दिल्या, तुम्हाला शाळा कॉलेज दिले, तुम्हाला दारूच्या कारखाने दिले आणि जे वैभव आज तुम्ही उभं केलं आहे या सगळ्या वैभवाचे इमले हे बारामतीतल्या मोठ्या पवार साहेबांनी अजितदादांनी तुम्हाला मदत केली, बँकेचे कोट्यावधी रुपयाची कर्ज दिली म्हणून हे वैभव तुम्ही उभं केलं आणि या वैभवाच्या जोरावर मोहोळ तालुक्यावर गेली 50 वर्ष तुम्ही दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि हुकुमशाहीचा राजवट आणला. परंतु त्याच पवारांना आज एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळं उद्या अजितदादा आणि वरचेच राजन पाटील अशी लढाई होईल आणि ही लढाई सोलापूर जिल्हा नव्हे तर उभा महाराष्ट्र पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की एकच वादा अजितदादा ह्यांना देऊ बी शकतो आणि आता दादा यांचं घेऊ बी शकतो. भाऊ, सध्या तुमच्या आमदारकीला 1 वर्ष पूर्ण होतात, पण मोहोळ तालुक्याचं उद्या स्वतंत्र दिवस आता असं म्हणता येईल का? नाही, गेल्या 50 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यावर जो अन्याय झाला तिथल्या आया बहिणीसुद्धा सुरक्षित नव्हत्या. उज्ज्वला तिच्यासारख्या कित्येक माझ्या आया बहिणीवरती अन्याय झाला. इथं पंडित देशमुखसारख्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची हत्या झाली, कित्येक शिवसैनिकाच्या हत्या झाल्या, अनेक लोकांच्या हत्या झाल्या आणि मोहोळ तालुक्याला हा रक्तरंजित इतिहास जो निर्माण केला तो अनगरकर पाटलांनी केला आणि त्या तावडीतून मुक्त करण्यासाठी 2024च्या विधानसभेमध्ये मोहोळच्या आम जनतेनं पक्का निर्णय घेतला आणि तब्बल 31,000 मताधिक्याने माझा विजयी केला आणि त्या दिवशी 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला. तो माझ्या विजयाचा निकाल नव्हता तर मोहोळनं स्वातंत्र्याची पहाट पाहिली आणि 23 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत तुम्ही पाहताय अनगरमध्ये गेल्या 68 वर्षामध्ये कधीही निवडणूक लागली नव्हती. परंतु हा बहादर ज्या वेळेला आमदार झाला त्यावेळेला पहिल्यांदाच अनगरमध्ये निवडणूक लावण्याचं काम त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत जगणारा एकमेक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता काय करू शकतो हे तुम्हाला अनगरमध्ये पाहायला मिळालं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. भाऊ, जे अनगरची जी घडामोडी घडलेली आहेत तर त्या संदर्भाने विधानसभेत काय आवाज उठवणार आहात का? महाराष्ट्राची विधानसभा डोक्यावर घेईल. ज्या भारतीय जनता पक्षानं महापापी काळी कुट्ट राजवट या मोहोळ तालुक्यावरती 50 वर्ष होती, त्यांना कमळ फुलवायला मोहोळमध्ये कुठंच जागा नव्हती. त्यांनी अनगरची गटरगंगा बघितली आणि त्या गटरगंगेमध्ये कमळ उगवण्याचं स्वप्न पाहिलं, पण त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. कारण भीमा कारखान्याचे चेअरमन मुन्नासाहेब महाडिक असतील, ते विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, आणि तुमचे शेटपळचे डोंगरे असतील ते भारतीय जनता पक्षाचे. त्या मूळ भाजपाच्या लोकांनी कधीच यांचं नेतृत्व मान्य करणार नाही. लय लांब कशाला, उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल पाहतो. अनगरला तर पोटनिवडणूक लागेल. मी पूर्ण विश्वासानं सांगतो की माझा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती विश्वास आहे. अनगरमध्ये 100% पोटनिवडणूक लागेल. झालेली निवडणूक ही रद्द होईल, न्यायालय रद्द करेल. ज्या पद्धतीनं मोहोळचं सत्यानाश करण्यासाठी तुम्ही सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेलं, मोहोळचा तहसील कचेरी तुम्ही अनगरला नेलं, परंतु सरकारने त्याला स्थगिती दिली. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच्यावरती रिमार्क लिहिला. आम्ही शिष्टमंडळ भेटलो, त्या शिष्टमंडळामध्ये मोहोळचे सर्व पक्षीय नेते होते आणि त्याची कॉपी मी तुम्हाला आत्ता देतो. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी लिहिलं. त्यावेळेला मी सगळ्यात पुढे मुख्यमंत्र्यांना विनंती करत होतो की साहेब, आपण मुख्यमंत्री असताना हे तहसील कचेरी झालं तर उद्या एक काळाकुट्ट इथेच लिहिला जाईल. इथं शिवसेनेच्या तालुका प्रमुखसहित शिवसैनिकाच्या हत्या झालेल्या आहेत. हे कार्यालय तुम्ही जर तिकडे दिलं तर मोहोळचा सत्यानाश होईल, मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल आणि हे महापाप तुमच्या हातून होऊ नये म्हणून या कार्यालयाला स्थगिती द्या. तुम्हाला त्या पत्राची कॉपी मी देतो. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं की सदरच्या अपर तहसील कार्यालयाला तात्पुरती स्थगिती, आणि स्थगित केल्यानंतर साहेब सही करणार होते. तिथंच मी साहेबाला सांगितलं की तिथल्या तहसीलदारांना आणि तिथल्या काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीचा अहवाल शासनाला सादर केला. त्याचा फेर संरक्षण अहवाल तुम्ही मागवा, जेणेकरून इथला तहसीलदार, इथला प्रांत सस्पेंड झाला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या शब्दानंतरनं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्याच्यावर लिहिलं फेर संरक्षणाचा अहवाल सादर करा, म्हणजे तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षणाचा अहवाल सादर करा. नंतर ती कॉपी राज्याचे महसूल सेक्रेटरी अतिरिक्त आयुक्त राजेश कुमार, त्याच्यानंतर कलेक्टर, त्यानंतर SP यांना ताबडतोब पाठवण्यात आली आणि त्याच रात्री
हे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिले अशा पद्धतीच्या बातम्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी आल्या. परंतु त्याच रात्री माननीय अनगरकर पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला वर्षा निवासस्थानी जाऊन भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की माझ्या आमदारांना मी तहसील कचेरी दिलेली आहे अनगरला, ती तुम्ही रद्द केली. जर मग आम्ही सरकारमध्ये सहभागी असाल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने आमच्या आमदारांना अनगरला आणलेलं तहसील कचेरी जर रद्द करत असतात तर मग आम्ही सत्तेत राहून काय करायचं. त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची अडचण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी ठाण्याला त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी ही हकीकत सांगितली की 3 पक्षाचं सरकार आहे. रात्री अजितदादासहित तिथला आमदार आणि माझे आमदार आले होते. जर आम्ही हे तहसील कचेरी तुम्ही स्थगिती उठवली नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, अशा पद्धतीचा धमकीवाजा इशारा अजितदादासहित आमदारानं शिंदेसाहेबांना दिला. शिंदेसाहेबांची अडचण झाली. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता गडकरी रंगदान कार्यालयामध्ये कार्यक्रम होता. आताचे राज्याचे विद्यमान रोजगार हमी योजना मंत्री श्री भरतशेठ गोगावले त्यावेळी ते आमदार होते. त्यांना घेऊन चरणराज चौरेंना घेऊन मान्य दीपकजी गायकवाड होते त्यांना घेऊन मी ते ठाण्यातल्या तिथं कार्यक्रम होता दुपारी 2 वाजता. त्या कार्यक्रमाला गेलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम झाला. ते कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यावेळेला भरत गोगावलेंना घेऊन मला घेऊन चरणराजला घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की रात्री अजितदादांनी सांगितलं की हे जर कार्यालयाला स्थगिती तुम्ही उठवले नाही तर आम्ही सत्तेच्या बाहेर पडू. अशा पद्धतीचा हे दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाचा नाईलाज झाला. त्यावेळी मी मुख्यमंत्री महोदयांना बोललो की साहेब तुमची अडचण मी लक्षात घेऊ शकतो, समजू शकतो. जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही ह्या अप्पर तहसील कार्यालयाचा कौल मागू आणि विधानसभेमध्ये आम्ही हा कौल मागितला. जी 40-45 गावं जोडली होती त्या प्रत्येक गावातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान झालं आणि अनगरकरांचा पराभव झाला. याच्यावरनं तुम्ही ओळखा की कशा पद्धतीनं सरकारला सुद्धा ब्लॅकमेल करण्याचं काम अनगरकर पाटलांनी केलं.